कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर येतात नारळी पोफळीच्या घनदाट शांत बागा. पण याच शांत बागांमध्ये रात्रीच्या वेळी अनेक गूढ गोष्टी दडलेल्या असतात. आज आपण अशाच एका रहस्याबद्दल बोलणार आहोत. एका अशा आत्म्याची ही गोष्ट आहे जिची खरी ओळख तिच्या पावलांमध्ये लपलेली आहे, तिच्या उलट्या पावलांमध्ये. तर या कथेच्या केंद्रस्थानी आहे हडळ. कोकणच्या लोककथांमधले हे एक असं नाव आहे जे ऐकल्यावर आजही अनेकांच्या अंगावर काटा येतो. पण कोण आहे ही हडळ नक्की आणि का आहे तिची इतकी भीती? चला जाणून घेऊया. सगळ्यात आधी हळ्ळीची मूळ दंतकथा समजून घेऊया. म्हणजे नेमकं काय आहे जे तिला इतर आत्म्यांपेक्षा इतकं वेगळं आणि भयानक बनवतं? तर असं मानलं जातं की बाळंतपणात ज्या स्त्रीचा मृत्यू होतो तिचा आत्मा हडळ बनतो आणि तिचं रूप इतकं सुंदर, इतकं मोहक असतं की पाहणारा तिच्याकडे खेचलाच जातो. तिचा वावर असतो याच नारळ सुपारीच्या घनदाट बागांमध्ये. पण तिच्या या विलक्षण सौंदर्याआड एक असं भयानक सत्य दडलेलं आहे जे तुझी खरी ओळख सांगतं. ते म्हणजे तिचे उलटे पाय. आणि म्हणूनच हाडीला भेटणं हे जीवावर बेतू शकतं. असं म्हणतात की तिच्या मोहात जो कोणी अडकतो तो एकतर वेडा होतो किंवा मग स्वतःला अशा ठिकाणी शोधतो जिथे पोचणं जवळपास अशक्य आहे. कल्पना करा, एखाद्या उंच माडाच्या टोकावर. बरं, आता एक प्रत्यक्ष घडलेली गोष्ट ऐकूया, म्हणजे ही दंतकथा कशी जिवंत होते ते कळेल. ही गोष्ट आहे गजाची, जो एका रात्री नकळतपणे हडळीला सामोरा गेला. गोष्ट आहे शिमग्याच्या दिवसांतील. रत्नागिरीतल्या एका गावात राहणारा गजा रात्रीचे साधारण 12:30 वाजले असतील, एका शांत निर्जन नारळाच्या बागेतून एकटाच घरी परत निघाला होता. म्हणजे वेळ आणि ठिकाण दोन्हीही एका गूढ अनुभवासाठी अगदी तयार होते. गजा चालत होता आणि अचानक त्याला बकुळीच्या फुलांचा एक तीव्र सुगंध आला. त्याला आश्चर्य वाटलं, एवढ्या रात्री या बागेत फुलांचा इतका सुगंध? हीच त्या रात्रीच्या विलक्षण आणि भयानक घटनांची नांदी होती. आणि मग त्याला ती दिसली. चांदण्याच्या प्रकाशात नऊवारी साडी नेसलेली, केसात गजरा माळलेली एक अतिशय सुंदर स्त्री त्याच्यासमोर उभी होती. तिचं ते रूप पाहून गजा क्षणभर जागच्या जागी थबकला. ती त्याच्याजवळ आली आणि एकदम गोड आवाजात म्हणाली, "पाहुणे, तहान लागली असेल ना? माझं घर इथेच आहे जवळ. चला पाणी पिऊन जा." तिचं बोलणं इतकं आपुलकीचं होतं की गजाला नाही म्हणताच आलं नाही. तिच्या त्या सौंदर्याने पुरता भारावलेला गजा तिच्या मागे चालू लागला. त्याला जराही कल्पना नव्हती की पुढच्या काही क्षणातच एक असं भयंकर सत्य त्याच्यासमोर येणार होतं जे त्याच्या पायाखालची जमीन सरकवणार होतं. आणि इथेच कथेला ते भयानक वळण मिळतं. तिच्या मागे चालता चालता गजाचं लक्ष अचानक अशा एका गोष्टीकडे गेलं की त्याचं सगळं मोहभंग झालं आणि त्याच्या मनात भीतीनं घर केलं. तो क्षण खरंच अंगावर काटा आणणारा होता. चालताना गजाची नजर तिच्या पायांवर पडली आणि त्याने जे पाहिलं ते अविश्वसनीय होतं. तिचे पाय गुडघ्यापासून पूर्णपणे उलटे होते, टाचा पुढे होत्या आणि बोटं मागे. ती एक हडळ होती. क्षणात त्याच्या डोक्यात आजोबांनी सांगितलेल्या हडळीच्या गोष्टी चमकून गेल्या. त्याला कळून चुकलं की तो कोणत्या सामान्य स्त्रीसोबत नाही, तर एका भयानक मायावी आत्म्यासोबत चालत आहे. सत्य समोर आल्याबरोबर ती मोहक भेट एका जीवघेण्या पाठलागात बदलली. आता गजासमोर एकच उद्देश होता, कसाही करून आपला जीव वाचवायचा. गजाला सत्य कळले हे तिच्या लक्षात येताच तिचं ते सुंदर मोहक रूप पालटलं. तिच्या चेहऱ्यावरचं ते गोड हास्य नाहीसं होऊन एक हिंस्र भाव आला. तिचे दात सुळ्यांसारखे धारधार झाले, डोळे मोठे आणि भयानक दिसू लागले आणि तिची सुंदर नखं चक्क फुटभर नाम झाली. तिचं खरं राक्षसी रूप आता समोर आलं होतं. ते भयानक रूप पाहून गजाच्या मनात फक्त एकच विचार आला, पळ. तो मागे वळला आणि जीवाच्या आकांताने बागेतून घराच्या दिशेने धावू लागला. पण हळलीपासून सुटका मिळवणं इतकं सोपं नव्हतं. ती वाऱ्याच्या वेगाने त्याचा पाठलाग करत होती आणि तिचं ते खदाखदा हसणं, ते भयानक हास्य संपूर्ण बागेत घुमत होतं, ज्यामुळे वातावरण आणखीनच भीतीदायक झालं होतं. या जीवघेण्या पाठलागाच्या अगदी शेवटच्या क्षणी जेव्हा गजाला वाटलं की आता सगळं संपलं, तेव्हाच त्याला एक जुनी गोष्ट आठवली. एक अशी गोष्ट जी त्याचा जीव वाचवू शकणार होती. पडता पडता गजा एका जुन्या पडक्या विहिरीजवळ अडकला. हडळ त्याला पकडण्यासाठी हात पुढे करतच होती आणि त्याच निर्णायक क्षणी त्याला आजोबांनी सांगितलेली अजून एक गोष्ट आठवली, हडळीची एक मोठी कमजोरी. आणि यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की अशा वेळी शारीरिक बळ नाही तर जुन्या कथांमधलं पिढ्यानपिढ्या चालत आलेलं ज्ञानच उपयोगी पडतं. लोककथेनुसार हळळीची एकच कमजोरी आहे आणि ती म्हणजे लोखंड. गजाला आठवलं, अरे, आपल्या खिशात एक छोटा लोखंडी अडकित्ता आहे,
त्याने क्षणाचाही विलंब न लावता तो खिशातून बाहेर काढला आणि हडळीच्या दिशेने धरला. आणि काय आश्चर्य, लोखंडाचा स्पर्श होताच हडळीने एक कानठळ्या बसवणारी किंकाळी फोडली. ती एका क्षणात धुरासारखी नाहीशी झाली आणि पुढच्याच क्षणी समोरच्या माळाच्या उंच शेंड्यावर बसून गजाकडे रागाने पाहू लागली. गजाचा जीव वाचला होता. गजा घरी तर पोहोचला, पण त्या भयानक अनुभवाच्या धक्क्याने तो पार थिजून गेला होता. त्याला खूप ताप भरला. गावातल्या वडीलधाऱ्या माणसांनी जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्यांनी एका सुरात सांगितलं की त्या लोखंडी अडकित्यामुळेच त्याचा जीव वाचला. आणि बघा, ही एक घटना एका मोठ्या श्रद्धेचं कारण ठरली. याचमुळे आजही कोकणात रात्रीच्या वेळी बाहेर पडताना लोक आपल्याजवळ संरक्षणासाठी एखादी लोखंडी वस्तू आवर्जून ठेवतात. तर मग याकडे फक्त एक भीतीदायक भूताची गोष्ट म्हणून पाहायचा, की अंधाऱ्या निर्जन वाटेवरून एकट्याने फिरताना सावध राहण्याचा हा एक पिढ्यानपिढ्या चालत आलेला कालातीत सल्ला मानायचा? विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का?